दरम्यान प्रणिती शिंदेंच्या टीकेलाही चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलंय। महिलांना नेहमीप्रमाणे पुढे करून हे डिलिमिटेशन बिल पारित करण्याचा अतिशय घाणेरडा असा प्रयोग मोदीजी, अमित शाहजी आणि पूर्ण बीजेपी करत होते। ते बॅकफूटवर गेलेत आणि म्हणून हे जे आज तुम्हाला दिसतंय, मुख्यमंत्री प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत, इतर सगळे मोदीजींनी काल खूप म्हणजे इमोशनल म्हणावं प्रयत्न केला, पण ते आता त्यांचे ते गिमिक्स ज्याला म्हणतात ते काम करणार नाही आहे, कारण का त्यांचा खोटा चेहरा जो आहे तो आता उघड पडला आहे। त्यांचे सगळे जे कट कारस्थान आहेत महिलांच्या विरोधात ते सगळे उघड पडलेत आणि आता काही चालू शकणार नाही। हा त्यांचा डेस्परेट अटेम्प्ट होता, लास्ट अटेम्प्ट होता, पण काही नाही, आता ते पूर्णपणे उघड पडलेत। या महिलांनी जे स्वप्न पाहिलं होतं त्याचा चक्काचूर करायचं काम यांनी केलंय आणि त्यामध्ये महिला खासदार ज्या त्या ठिकाणी आहेत त्यांचाही समावेश आहे। हे दुर्दैव आहे। जल्लोष केला गेला त्या ठिकाणी, हे आणखीन दुर्दैव आहे आणि म्हणून तुमच्या माध्यमातून मला त्यांना सांगायचं आहे, नक्की जल्लोष कराच तुम्ही। आता देशातल्या आणि राज्यातल्या महिलांचा शंखनाद तुम्हाला ऐकायला येईल, जो शंखनाद तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।